बहुजन आवाज। दारवा शहरात इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांच्या विरोधात RTI अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या गणवेश आणि पाठ्यपुस्तकाला घेऊन इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा दारवा शहरात मनमानी कारभार चालू असल्याचा आरोप करून दारवा शहरातील पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला येथे बसलेले आहेत। प्रत्यक्षात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी त्याची काय भूमिका आहे आणि त्यांचा नेमका आरोप काय आहे, त्यांच्या मागण्या काय याविषयी आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर भाऊ, आपण पंचायत समिती आवारासमोर येथे आमरण उपोषणासाठी बसलेला आहात, तर नेमका विषय काय आहे आणि कोणाच्या विरुद्ध आहे, आपल्या एकूण मागण्या काय, आधी आपलं नाव सांगा। मी प्रशांत भाऊरावजी सुरस्कर, विदर्भ उपाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना। आज जो आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत, हे उपोषण आहे इंग्रजी शाळेच्या जे माध्यम आहे याच्या विरोधात आम्ही बसलेलो आहोत। कारण इंग्रजी माध्यमामध्येच्या शाळांमध्ये RTI अंतर्गत म्हणजे एक शासनाचा एक नियम आहे आणि GR सुद्धा आहे की त्या अंतर्गत जे काही वंचित घटकातील मुले आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शासनाने सुरू केलेलं हे एक धोरण आहे। तर याच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके, त्यानंतर गणवेश आणि लेखन साहित्य ह्या सगळ्या गोष्टी मोफत मिळायला पाहिजेत। पण ह्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा काय करत आहेत की पालकांकडून पुस्तकं, त्यानंतर वह्या आणि गणवेश याच्यासाठी पैशाची मागणी करत आहे। म्हणजे सरळ सांगायचं म्हटलं की या वंचित घटक असलेल्या पालकांच्या खिशावरचा मारलेला हाच दरोडा आहे। कारण निश्चितच आपण सांगितलं की खाजगी शाळांमध्ये आर्थिक व्यवहाराची लूट होत आहे। RTI अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून गणवेशासाठी असो किंवा पाठ्यपुस्तकासाठी असो पैसा उकळला जाण्याचा आरोप आपण केलेला आहे। करते आपल्यासोबत येथे उपस्थित आहे। भाऊ, काय सांगाल या संदर्भात, आपण काय भूमिका ठेवलेली आहे? आम्ही तुमचं नाव सांगा। मी रवी सुखदेवराव तरटे, माजी नगरसेवक। आमची मागणी एकदम रास्त आहे। आम्ही कुठलीही जोर जबरदस्ती जे शालेय प्रशासन आहे याच्यावर सुद्धा करत नाही आणि कुठलाच क्लेम आमचा जबरदस्तीचा या शासनावर सुद्धा नाही आहे। जे शासनाने परिपत्रक काढून आणि जिहार काढून जे प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूल आहे यांना जे IT अंतर्गत जे शिक्षणाचा अधिकार, मोफत शिक्षणाचा अधिकार, त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तक असेल, गणवेश असेल, ह्या देऊ केलेला आहे। त्या मागणीचाच आम्ही त्या GRच्या आधारेच आम्ही या शाळेवाल्यांना भांडत आहोत की तुम्ही त्या GRच्या आधारे ॲडमिशन आमच्या पाल्याची तुम्ही फ्रीमध्ये घेताय आणि त्या GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की त्याच्यामध्ये लेखन असेल, पाठ्यपुस्तक असेल आणि गणवेश हे फ्री द्यावं लागते। तुम्ही त्या GRच्या आदेशावर तुम्ही ॲडमिशन घेता आणि 3 गोष्टीसाठी तुम्ही नाही म्हणता, मग त्या GRचा अर्थच काय? तुम्ही असं करा ना, मग ह्या RTIचा जो कायदा आहे याचं पालनच करू नका, ह्या ॲडमिशनात तुम्ही घेऊ नका आणि प्रशासनाला स्पष्ट सांगून द्या की आम्ही अशा प्रकारचे तुमच्या कुठल्या GRला केळाची टोपली दाखवतो, आम्ही ॲडमिशन घेत नाही, आम्ही देऊ इच्छित नाही याच्यामध्ये। आणि तसं जर केलं तर आमचासुद्धा क्लेम त्या शाळेवर राहणार नाही। तुम्ही ॲडमिशन घेता आणि बाकीचे साहित्य देत नाही, हे कुठंतरी दुजाभाव त्यामुळे करत आहे आणि मोठा प्रचंड भ्रष्टाचार 2012पासून हा RTIचा हा कायदा पारित करण्यात आला आहे। 2012पासून कुठल्याही महाराष्ट्राच्या शिक्षक जे वडील आहेत त्यांना हा GR स्पष्टपणे माहिती नव्हता। आज कुठंतरी माझा मुलगा आज RTIद्वारे लागला, मी त्याचा अभ्यास केला आणि आमचे सुरस्कार प्रशांत यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की हे सगळं मोफत शासनाकडून आहे। बरं, हे लोक पालक वर्गाची आर्थिक लुबाडणूक करत आहे, आमच्याकडून पैसे तर वसूल करतच आहे, पण शासन यांना पैसे देत आहे ना आमच्या विद्यार्थ्याचे सर्व गणवेशाचे, पुस्तकाचे। जिल्हा परिषदमध्ये तुम्ही जा, विद्यार्थ्यांना गणवेश मोफत आहे किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये पाल्याच्या गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन टाकते। परंतु मागण्या काय असणार आहे आपल्या ठळक मागण्या? आमची मागणी एवढीच आहे, आजच आम्ही उपोषण तोडू शकतो। आमची जी मागणी आहे, आमच्या पाल्यात जशी ॲडमिशन या कायद्याद्वारे यांनी फ्रीमध्ये घेतली त्याचद्वारे पाठ्यपुस्तकं, वह्या आणि जे गणवेश आहे शासनाच्या आदेशानुसार ह्या संपूर्ण शासनानं आम्हाला मोफत करावं, एवढीच रास्त आमची मागणी आहे।
एकूणच प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत देण्याचे गव्हर्नमेंटने धोरण ठरविले आहे आणि तशा प्रकारचा RTE म्हणजेच राईट टू एज्युकेशन ॲक्ट पारितसुद्धा केलेला आहे आणि या कायद्याअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना एकूणच सर्व मोफत दिल्या जावं असं सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे. तसा GR सुद्धा शासनाने काढलेला आहे. परंतु या GRला एकूणच केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांद्वारे होत असल्याचा आरोप यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे आणि यांच्या प्रमुख मागण्यासुद्धा यांनी सांगितलेल्या आहे की प्रवेशित विद्यार्थ्यांना एकूणच सर्व शालेय पुस्तकं, पाठ्यपुस्तक आणि सोबतच गणवेशसुद्धा मोफत देण्यात यावा हीच प्रमुख मागणी घेऊन आजपासून दारव्हा शहरातील पंचायत समिती आवारासमोर हे उपोषणासाठी बसलेले आहे आणि हे उपोषण तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही. एकूणच यांच्या मागण्या पूर्ण होतील का आणि प्रशासन यावर काय कारवाई करते हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे. सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा. भाऊ, आपण पालक म्हणून या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी येथे उपस्थित झालेला आहात. तर आपल्या पाल्याचा आपण प्रवेश RTE अंतर्गत केलेला असं समजते. तर नेमका आपला काय अनुभव आहे, काय सांगाल? आधी आपलं नाव सांगा. माझं नाव विशाल रमेश येवले. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. पण इथं रविभाऊ तरडे आणि या सरांना पाठिंबा देण्यासाठी पालक म्हणून इथं उपस्थित झालेलो आहो. कारण की हा GR आहे म्हणून मी शाळेला कळवलं होतं. शाळेवाल्यानं असं सांगितलं की तुमच्या विद्यार्थ्याचेच पैसे आले नाही आहे तर पाठ्यपुस्तकाचे केव्हा येईल. तर मी जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शिक्षित असून मला सगळं समजते. मी GR पण दाखवलेला आहे तरी पण ते मानायला तयार नाही. त्यांनी सांगितलेलं आता मी असं सांगतो की मुख्यमंत्री साहेब, हा जो अन्याय होत आहे तुमच्या कार्यकर्त्यावर होत आहे आणि आज तुमचे कार्यकर्ते असंच नाही का सगळं शिकलेले आहे, समजते. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीची दखल घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या विद्यार्थ्याला तुम्ही न्याय द्यावा. आम्ही हे जे समाजकारी लोक करत आहे यांना पण तुम्ही न्याय द्यावा असं माझी भूमिका आहे. बिलकुल, या पालकांनी सांगितलेलं आहे की यांनी आपल्या पाल्याचा प्रवेश त्या खाजगी शाळेच्या इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेमध्ये केला, परंतु त्यांच्याकडून शालेय पाठ्यपुस्तकसाठी आणि गणवेशसाठी पैसे घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरेसुद्धा पालकवर्ग आपल्यासोबत उपस्थित आहे. काय नाव भाऊ आपलं? सदाशिव बळीराम उंबरकर. तर आपला मुलगा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश केल्याचं आपल्याला समजते. तर काय नेमका अनुभव आहे, काय प्रकरण आहे, काय सांगाल? मला तर याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, परंतु सुशांत सरांनी जेव्हा सांगितलं, सुरस्कर सरांनी जेव्हा सांगितलं की मला तो GR बघितला का तू? मी म्हटलं नाही मला काहीच माहिती नाही, कारण 2 वर्ष झाले माझी मुलगी आज 3rd आहे, ती पण RTEमध्येच लागलेली आहे आणि मी फी भरत गेलो आणि गणवेश आणि पुस्तकं पण विकत घेत गेलो. पण या GRबद्दल मला काहीच माहिती नव्हतं की बा याचे पण आपल्याला समजा पैसे शासनामार्फत मिळतात. बरं, या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतनी आपण पाल्याला प्रवेश दिला तर गणवेशासाठी आणि पाठ्यपुस्तकासाठी किती पैसे आपल्याकडून फी म्हणून घेतली? जवळपास पुस्तकं माझे झाले होते 4,000 रुपयाचे आणि गणवेश मी यावर्षी घेतलाच नाही, कारण ती माझी ऐपतच नव्हती घ्यायची, कारण तेवढी परिस्थितीच नव्हती माझी. गणवेश घेण्यासाठी पैसे मी विचारले पण नाही आणि घेतले पण नाही. शेवटी आता पुस्तक कसं आहे, ती रोज तिचा हट्ट चालू होता की पप्पा मी पुस्तकं पण नव्हते घेतले तिचे. जवळपास 4-5 दिवस तसंच पाठवलं तिला, कारण बाई माझी ऐपतच नाही आहे, माझ्याकडे पैसे नाही आहे, जर आले तर मी घेऊन देईल तुला. तर ते रोज हट्ट करत होती की बा माझे पुस्तक पप्पा, माझ्या साईडच्या मैत्रिणी रोज पुस्तकं आणतात, तुम्ही कधी घेऊन देता, तुम्ही कधी घेऊन देता. शेवटी मी इकडून तिकडून उसने आणून तिला पुस्तकं घेऊन दिले आणि पैसे पेड केले. तिथं जवळपास 4,000 रुपये खर्च आला त्या पुस्तकांसाठी. तर एकूणच मोफत शिक्षण मिळण्याच्या आशेने या सर्व पालकवर्गांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये केला, परंतु तिथली परिस्थिती हे विरोधाभासाची आहे आणि तसा त्यांनी अनुभवसुद्धा सांगितलेला आहे. म्हणून याच सुरू झालेल्या या उपोषणाला या सर्व पालकवर्गांनी पाठिंबा दिला आणि सहकार्यसुद्धा हे पालकवर्ग या उपोषणकर्त्यांना आणि एकूणच उपोषणाला देत आहे.